च्या लेक्चरमध्ये दोन इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील. त्यातला पहिला पॉईंट आहे टेम्परेचर मेजरमेंट आणि दुसरा पॉईंट कोणता आहे थर्मल एक्सपान्शन. टेम्परेचर मेजरमेंटमध्ये आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ स्केल्स बघायचे आहेत. आता डिग्री सेल्सिअस, केल्विन, फॅरनाईट हे मेन 3 आहेत. प्रॅक्टिकल आपण तेच यूज करतो. बाकीचे आहेत र्युमर आहे, रँकिन आहे. अजून आपण आपल्या सेक ऑफ कन्व्हिनियन्सनं सुद्धा स्केल बनवू शकतो. ठीक आहे. सो एखादं मेजरमेंट स्केल कसं बनवतात ते मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यानंतर मग तिघांच्या मधलं रिलेशन असेल. रिलेशन बिटवीन डिग्री सेल्सिअस, केल्विन, रिलेशन बिटवीन केल्विन, फॅरनाईट, रिलेशन बिटवीन डिग्री सेल्सिअस, फॅरनाईट. सो मॅथमॅटिकल त्यांचे फॉर्म्युलेज आहेत. त्यानंतर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. तो एक फेवरेट क्वेश्चन आहे की जो एंट्रन्सला विचारतात. तिन्ही काइंड्समध्ये, सीईटी मध्ये विचारतात, नीटमध्ये विचारतात आणि जेई मध्ये पण असतात. ठीक आहे. सो त्यांचे ग्राफ्स असतील आणि मग ते आर्टिकल झाल्यानंतर मग दुसरे आर्टिकल येणार थर्मल एक्सपान्शन. आजच्या लेक्चरला झालं तर ठीकच आहे, पण आपण याचं बेसिक तरी बघू. ठीक आहे. थर्मल एक्सपान्शन मध्ये आपल्याला एखादं आयसोट्रोपिक सॉलिड घ्यायचं आहे. दोन टाईपचे सॉलिड्स असतात. एक असतो आयसोट्रोपिक सॉलिड, एक असतो अनआयसोट्रोपिक सॉलिड, नॉन आयसोट्रोपिक सॉलिड. आयसोट्रोपिक सॉलिड म्हणजे काय? सपोज मी एखाद्या मेटल क्यूबला हीट दिलं. माझ्याकडे मेटल क्यूब आहे. सो मेटल क्यूब हॅव 3 डायमेन्शन्स. इट हॅव लेंथ, ब्रेथ ॲज वेल ॲज हाईट. सो जेव्हा मी हीट सप्लाय करणार, हीट दिल्यानंतर तो चारी बाजूनी जर इक्वली एक्सपांड झाला, एक्सपान्शन इक्वली असेल, सगळ्या बाजूनी इक्वल एक्सपान्शन, तर त्याला कोणता सॉलिड म्हणतात? आयसोट्रोपिक सॉलिड. आपल्या सिलेबसमध्ये फक्त आयसोट्रोपिक सॉलिड आहे, आपण तेवढा स्टडी करायचा आहे. ठीक आहे. मग एखाद्या रॉडला, म्हणजे एखादा 1 डायमेन्शन रॉड म्हणजे काय येतो? 1 डायमेन्शन. फॉर एक्झाम्पल हा रॉड आहे. ठीक आहे. तर याला मी कशामध्ये काउंट करणार आहे? 1 डायमेन्शन जॉमेट्रीमध्ये. याला फक्त एकच ऍक्सिस असणार ना, एकच पर्टिक्युलर ऍक्सिसमध्ये आहे. सो हा 1 डायमेन्शन. मग जेव्हा मी हीट 1 डायमेन्शन ऑब्जेक्टला देते, 2 डायमेन्शनल ऑब्जेक्टला देते किंवा 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टला देते, तर काय होतं? ठीक आहे. त्यांचं आपल्याला स्टडी करायचं आहे. म्हणजे एक्सपान्शन आपल्याला स्टडी करायचं आहे विथ द हेल्प ऑफ हीट. आपण त्या ऑब्जेक्टला हीट देणार आणि तो ऑब्जेक्ट काय होणार आहे? एक्सपांड होणार आहे. ठीक आहे. सो त्याचे जे ऍस्पेक्ट्स असणार आहेत ते या सेकंड याच्यामध्ये येतील थर्मल एक्सपान्शन मध्ये. टेम्परेचर मेजरमेंट. फर्स्ट टेम्परेचर मेजरमेंट और मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. ठीक आहे. सो ब्रॉडली आपल्याकडे 3 स्केल्स आहेत. ओके. सेल्सियस स्केल. ठीक आहे. हे पहिलं. दुसरं आहे केल्विन. तुम्ही एकाच पेजवरती करा. आणि तिसरं आहे फॅरनाईट स्केल. फॅरनाईट स्केल. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, डिग्री सेल्सिअस स्केलमध्ये, कोणत्याही स्केलमध्ये 2 पॉइंट्स डिफाईन होतात. एक असतो लोअर फिक्स पॉइंट, एक असतो अप्पर फिक्स पॉइंट. काय म्हणायचं? एक असतो लोअर फिक्स पॉइंट, दुसरा कोणता असतो? अप्पर फिक्स पॉइंट. लोअर फिक्स पॉइंट म्हणजे तुमच्या भाषेमध्ये मेल्टिंग पॉइंट. मी जस्ट एमपी लिहिते. मेल्टिंग पॉइंट झाले ना, तुम्हाला ऐकलं असेल वर्ड मेल्टिंग पॉइंट. आणि जो अप्पर फिक्स पॉइंट असतो त्याला काय म्हणतात? बॉइलिंग पॉइंट. कोणता पॉइंट? बॉइलिंग पॉइंट. मग तुम्ही या भाषेमध्ये म्हणा अप्पर फिक्स पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट बोला किंवा लोअर फिक्स पॉइंट किंवा मेल्टिंग पॉइंट म्हणा. जर डिग्री सेल्सिअस स्केल असेल ना, तो लोअर फिक्स पॉइंट सेट असतो 0 डिग्री सेल्सिअस वरती, फिक्स्ड असतो हा. आणि याचा अप्पर फिक्स पॉइंट जो आहे किंवा बॉइलिंग पॉइंट आहे तो किती असतो वॉटरचा? 100 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे. आणि या 0 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस मध्ये इक्वल 100 पार्ट्स असतात. किती पार्ट्स असतात? 100. हे जे पार्ट्स आहेत ना मध्ये, ते बरोबर 100 इक्वल पार्ट्स असतात. असा तुमचा डिग्री सेल्सिअसचा थर्मोमीटर असतो. कधी बघितलं असेल तर. आणि प्रत्येक पार्ट किती रीड करतो? 1 डिग्री. म्हणजे सपोज मी इथपर्यंत आले तर हा किती रीड करणार? 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री, असे किती असतात? 100 इक्वल पार्ट्स असतात. ठीक आहे. सेल्सिअस कळालं.
लोअर फिक्स पॉइंट असतो 0 डिग्री सेल्सिअस वरती, अप्पर फिक्स पॉइंट किती वरती असतो 100 डिग्री सेल्सिअस वरती. त्यानंतर केल्विन मध्ये या. केल्विन मध्ये जो लोअर फिक्स पॉइंट असतो, लोअर फिक्स पॉइंट तो असतो 273.15 के. किती असतो 273.15 के. फिजिक्स मध्ये आपण हा 0.15 घेत नाही. ऍक्च्युअल मध्ये व्हॅल्यू ही असते. लोअर फिक्स पॉइंट किती वरती फिक्स असतो त्याचा 273.15 के. आपण घेताना मात्र 273 के घेऊ. वरचे पुढचे जे आहेत ना 15 वाले ते आपण सोडून देऊ, चालतं. ठीक आहे, 273 के राऊंड फिगर मध्ये. आणि इकडे जो असतो अप्पर फिक्स पॉइंट जो असतो याचा तो असतो 370.15 के. के मीन्स केल्विन. के म्हणजे काय केल्विन. आणि केल्विनला कधी डिग्री केल्विन लिहित नाहीत, नुसता के लिहितात. डिग्री सेल्सिअस मेन्शन करतात, केल्विनला फक्त केल्विन लिहितात, डिग्री केल्विन लिहित नाहीत. हे लक्षात घ्या. याच्यामध्ये सुद्धा पुन्हा यांच्यामध्ये 100 इक्वल पार्ट्स असतात. किती असतात 100 इक्वल पार्ट्स. असं केल्विन स्केलचं असतं. ठीक आहे. आणि जो तुमचा हा वाला असतो फॅरनाईट, हा डायग्राम्स काही तुम्हाला इम्पॉर्टंट नाही, ते एक्झाम्स वगैरे जाऊन काढायच्या नाहीयेत. हे फक्त तुम्हाला अप्पर फिक्स पॉइंट आणि लोअर फिक्स पॉइंट माहिती असावं म्हणून काढलंय. छोट्या छोट्या डायग्राम्स काढा. जो डिग्री फॅरनाईटचा असतो लोअर फिक्स पॉइंट तो असतो तुमचा 32 डिग्री फॅरनाईट. किती असतो 32. आणि जो अप्पर फिक्स पॉइंट असतो तो असतो 212 डिग्री फॅरनाईट. आता यांच्या दोघांच्या मध्ये म्हणजे अप्पर फिक्स पॉइंट आणि लोअर फिक्स पॉइंट मध्ये टोटल 180 पार्ट्स असतात. इथे 180 इक्वल पार्ट्स असतात. या दोघांच्या मधला जर तुम्ही डिफरन्स घेतला ना तर बरोबर किती येणार आहे तो 180 येणार आहे. 212 - 32 करा, किती येणार आहे 180 येईल. कळालं.